असं म्हणालात, की 2018 साली फुल टाईम सुरू केलं, मग परत कोरोना आला, म्हणजे अप अँड डाऊन झालं. मग त्याच्या आधी म्हणजे 2018 पर्यंत तुम्ही पार्ट टाईम म्हणजे संध्याकाळी करणं, हॉबी म्हणून करणं. मग तुमचं प्रोफेशन म्हणजे जे फॉर्मेटिव्ह इयर्स म्हणजे ज्याला म्हणू शिक्षण, कशात झालं? म्हणजे व्हॉट वर यू ॲज अ सो प्रोफेशन? माझं ना असं मला वाटतं की लहानपणीपासून ना फोकस होता माझ्या लाईफमध्ये. पण काही गोष्टींमुळे ना मला त्या गोष्टी म्हणजे करता आल्या नाही. सो माय फादर इज अ सिव्हिल इंजिनियर आणि ही पास्ड आउट ग्रॅज्युएटेड इन 74. त्याच्यानंतर ही वॉज व्हेरी लकी की इन द फर्स्ट इयर इटसेल्फ ही गॉट अ चान्स टू मूव टू दुबई. ओके. कारण त्यांचा एक सिनियर होता, तो जाणार होता अँड हिज फादर पास्ट अवे राईट बिफोर युअर सपोज टू लिव्ह. आणि ही वॉज द ओनली चाइल्ड. त्याची आई म्हणाली की नाही मी तर येणार नाही आहे तिकडे. तो म्हणाला मी आईला एकटं सोडून जाणार नाही. बाबांना विचारलं तू जाशील का. आणि माझे बाबा ही ग्रो अप इन अ व्हेरी स्मॉल विलेज कॉल्ड जयगड इन रत्नागिरी विच इज क्लोज टू गणपतीपुळे, ज्याची पॉप्युलेशन आजही 3,000 आहे, जिथे आजही 10वीपर्यंत शाळा आहे. त्यावेळेला तर 7वीपर्यंतच होती. आणि त्यांचं असं होतं की मी एवढ्या गावातनं मुंबईत आलो आहे, मुंबईहून 2 तास अजून पुढे. सो ही जस्ट वेंट आणि त्यांनी तिकडे वगैरे काम करून आम्ही परत आय थिंक वी मूव्ड बॅक इन 1987-88. आणि त्याच्यानंतर थोडंसं ही हॅड सम इश्यूज वेअर ही हॅड लॉस्ट द कॉन्फिडन्स की मी एकटा घरातनं बाहेर पण पडू शकू. सो सुरुवातीला काही वर्ष लिटरली मी त्यांच्याबरोबर साईटवरती मी आणि आई जायचो. मी शाळेतनं दुपारी यायचो 12 वाजता घरी. मग त्याच्यानंतर आम्ही टॅक्सीत बसून मला आठवतं टॅक्सीत बसलो की मी झोपायचो, तिकडे पोचलो की मी उठायचो आणि बाबांना काम करताना मी बघायचो. आणि फॉर ऑल द इश्यूज ॲट होम, वन्स माय फादर वॉज ऑन साईट, ही वॉज अन आर्टिस्ट ओव्हर देअर. बाय आर्टिस्ट मिनिंग की ते जिथे जातील तिकडे असं त्यांच्या मागे असं ताफा, अरे भिडेसाहेब 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 भिडेसाहेब. आणि लिटर ही इज फ्रॉम IIT, हुशार आहेत खूप त्यांच्या फील्डमध्ये. आणि त्यांचं असं लिटरली ही वॉज सो डेडिकेटेड टू हिज वर्क. मी त्यांना बघितले ते खालती सिमेंट वगैरे पडलं आहे, एक्सप्लेन करायला ते जमिनीवरती बसलेत, नॉट इवन बॉदरिंग अबाउट कपडे खराब होतील हे खराब होतील, त्यांना समजावतात हे असं आहे हे असं आहे. आणि आय यूज टू बी सो फॅसिनेटेड बाय दॅट. आणि त्याला ते ऑटोकॅड वगैरे आलं नव्हतं. सो ते घरी ते सेटअप लावून ते ड्रॉइंग वगैरे हे सगळं करायचे. आणि मी तसं उभा राहून सो माय एल्डर सन इज एक्झॅक्टली लाईक हाऊ आय वॉज एज अ चाइल्ड, की प्रत्येक गोष्टीत ना एक हे असायचं की हे कसं आहे, हे काय, हे काय. आणि माझं क्लिअर होतं आय थिंक एव्हर सिन्स आय वॉज इन मे बी 4th or 5th स्टँडर्ड, मला सिव्हिल इंजिनिअरिंगच करायचं आहे. बाबा करतायत ते करायचं आहे आणि मला आवडायचं ते. भावानी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतली. भाऊ माझ्या अकॅडमिकली 4 वर्ष पुढे आहे. आणि मग जेव्हा वेन इट केम टाईम फॉर मी टू टेक ॲडमिशन, तर तेव्हा मी 10th डिप्लोमा केला. कारण डिप्लोमानंतर सेकंड इयरला ॲडमिशन मिळते इंजिनिअरिंगच्या आणि ती मेरिटवर असते, त्याच्यात देर आर नो रिझर्वेशन्स. आणि आय हेट रिझर्वेशन्स, ते नंतर आपण कधीतरी बोलू याच्याबद्दल. सो म्हणून मला डिप्लोमा करायचा होता. आणि घरून थोडंसं ते एक हे होतं की तुम्ही आता मोठे झाला, 16 वर्षाचा झालास, ॲडमिशनला काय आई बाबा येणार नाहीत, तुला डिमांड ड्राफ्ट काढून देऊ आम्ही, जायचं ॲडमिशन घेऊन यायचं. मी गेलो, मी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये घेऊन आलो. घरी आल्यावर मला बाबा म्हणाले की अरे आपण तिघं जर एकाच इंडस्ट्रीमध्ये असू आणि उद्या जर स्लोडाऊन आला तर आपण तिघं घरात बसू, त्याच्यामुळे तू वेगळं काहीतरी कर. आणि ते इतकं मला हे झालं आणि मी असं ना थोडा आय डोंट नो व्हाय आणि हाऊ, पण मी इन्फ्लुएन्स झालो आणि मी म्हटलं ठीक आहे मग मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये घेतो. आणि मग मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये घेतली ॲडमिशन, डिप्लोमा केला इलेक्ट्रॉनिक्समध्ये. मग मला पुण्याला ॲडमिशन मिळाली होती इंजिनिअरिंगला. पण मी पुण्याला 1 महिना राहिल्यावर मी इतका होमसिक झालो की माझं असं झालं की मला आता मुंबईला परत यायचं आहे. कोणतीही ब्रांच मला चालेल, आय नीड टू कम बॅक टू मुंबई. सो मग मी ITमधून इंजिनिअरिंग केलं, कारण ते अलाउड होतं. आणि मग ITमधून इंजिनिअरिंग केलं. आणि मग ते थोडंसं ते आपण म्हणतो ना विदाऊट अ सेल ती बोट आपली ड्रिफ्ट होत होती की करायचं आहे म्हणून करायचं आहे, कारण घरात सगळे इंजिनियर्स आहेत म्हणून इंजिनिअरिंग करणं हे गिवन होतं. आणि इंजिनिअरिंग झाल्यावर माझं असं होतं की मग बाय दॅट टाईम क्लॅरिटी होती की आता MBA करायचं. आणि नोकरी मिळाली. आणि मला बॅचमध्ये सर्वात पहिला मी होतो प्लेसमेंट होणारा. आणि ITची आमच्या कॉलेजची पहिली बॅच होती. सो माझं असं नेक्स्ट डेला HODनी बुके वगैरे देऊन सत्कार वगैरे केला की तुझ्यानंतर लाखो मुलं होतील पण तू पहिला आहेस वगैरे. मग ते थोडं हे झालं की अरे ह्याच्यामुळे एवढा रिस्पेक्ट मिळतो आहे. आणि मग थोडंसं असं मला वाटलं की ठीक आहे ना, नोकरी जर मिळाली आता तर करू 2 वर्ष MBA, तर काय नंतर पण करता येईल. आणि म्हणून मग 2 वर्ष नोकरी केली, मग ब्रेक घेतला, मग MBAच्या एंट्रन्स एक्झाम्स वगैरे झाल्या, मग MBA केलं. मग त्याच्यानंतर असं होतं की आय थिंक 2011मध्ये झाल्यानंतर
मी विप्रो कन्झ्युमर केअर जॉईन केली. FMCGमध्ये मला जायचं होतं, ते मला मिळालं आणि मला मजा येत होती खूप. असं नव्हतं की आय वॉज हेटिंग माय जॉब. बट बाय 2018 असं व्हायला लागलं ना की मला आता हे पण आवडतंय, मला हे पण आवडतंय. इट वॉज लाईक बिईंग इन लव्ह विथ 2 वुमेन ॲट द सेम टाईम, राईट. आणि ते 2 टायमिंग जमत नव्हतं. आणि यू कॅन लिव्ह वन अँड या असं नाही. सो मग त्यावेळेला हे होतं की आपण कधी अभ्यासात नापास झालो नाही. बऱ्याच लोकांची 1-2 वर्ष अशी अकॅडमिक्समध्ये फुकट जातात. तर म्हटलं ते आपण जे वाचवलं आहे ना, ते म्हटलं 1 वर्ष स्वतःला देऊया. बर नंतर ॲट द एज ऑफ 50 आय डिड नॉट वॉन्ट टू हॅव एनी रिग्रेट्स की अरे त्यावेळेला सोडलं असतं तर मे बी आज या बॉसच्या शिव्या नसत्या खायला लागल्या मला. कारण काय होतं ना, त्या वेळेला तो आय वॉज ॲट दॅट हे ना पॉईंट की मी अजून 1-2 वर्ष जरी कॉर्पोरेटमध्ये राहिलो असतो ना, मग मे बी पगार एवढा झाला असता ना की मग तो सोडवला नसता. मुलं किंवा मे बी मोठी झाली असती की मग आता नाही बाबा, आता माझा मंथली बर्नच एवढा आहे, सो नाव आय कांट लेट गो ऑफ वॉट आय एम डुईंग. सो त्यावेळेला माझं एक हे होतं की मी 1 वर्ष ब्रेक घेतोय आणि माझा असं तो ब्लाइंड ब्रेक नव्हता. म्हणजे बाय देन आय हॅड स्टार्टेड मेकिंग इनफ मनी आउट ऑफ स्टँडअप टू कवर माय बेसिक मंथली एक्सपेन्सेस. की EMIs, रेंट आणि घरचा खर्च वॉज बिंग टेकन केअर. कारण कॉर्पोरेट शोज मी करायचो. सो म्हटलं ठीक आहे ना, वर्स्ट केसमध्ये काय होईल, 1 वर्ष सेव्हिंग नाही होणार ना काही. म्हटलं ठीक आहे ना, वाईफ हॅड अ जॉब, शी वॉज ऑल्सो व्हेरी सपोर्टिव्ह. ती म्हणाली कर. आणि तिचं हे होतं, तिला माहिती आहे की आय एम नॉट समबडी हू गेट्स कॅरीड अवे. हे टिपिकली काही आर्टिस्टच्या स्टोरीज आहेत, राईट. म्हणजे जर सांगायचं झालं तर माझ्या बाबांचा खूप जवळचा मित्र एक ॲक्टर होते, उदय म्हैसकर म्हणून, राईट. सो उदय म्हैसकर वॉज अ व्हेरी फाईन ॲक्टर. आणि बट त्यांचा जो वाईब होता तो होता बारीक दाढीवाला माणूस, अँग्री यंग मॅन. खूप सुरुवातीला चांगली कामं केली. उदय म्हैसकर IITच्या बॅचचा गोल्ड मेडलिस्ट, BTechमध्ये गोल्ड मेडलिस्ट इन MTech. ॲक्टिंगचा किडा लागला. मग नाना पाटेकर आला सीनमध्ये आणि सडनली ऑपॉर्च्युनिटी स्टार्टेड श्रिंकिंग. पण तो एक हा पण आला की आता परत मी नाही जाणार, नोकरी नाही करणार परत, राईट. आणि देन नोबडी इवन हर्ड व्हेरी डिसअपियर्ड, राईट. सो ते माझं तसं नव्हतं की मी कॅरीड अवे होणार नाही आहे. आय नो जबाबदारी आहे माझ्यावरती, बायकोची आहे, मुलांची आहे आणि हे आहे. पण म्हटलं मला 1 वर्ष मला द्यायचं आहे स्वतःला. आणि ते मी सोडलं आणि आय थिंक Jan 2019मध्ये मी पहिला हिंदीचे काही व्हिडिओज टाकले आणि देन बऱ्यापैकी काम वगैरे मिळायला लागलं मला. मराठी पण एक चांगला रेव्हेन्यू जनरेटिंग स्ट्रीम झाली होती. सो ते सगळं छान चाललं होतं ॲक्च्युली. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी